आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा महायुतीला घरचा आहेर दिला। अब्दुल सत्तार यांची व्यथा खरी असल्याचं आमदार गायकवाड म्हणाले। एकमेकांचं खच्चीकरण करणं युतीसाठी हिताचं नाही असं आमदार गायकवाड यांनी म्हटलं। माझ्या मतदारसंघातही मित्रपक्षांचा हस्तक्षेप असल्याचा आरोप त्यांनी केला। सातारा प्रकरणाचा संदर्भ देत राज्यातल्या 2 कॅबिनेट मंत्र्यांना मारहाण झाल्यानंतर देखील कारवाई झाली नाही हे महाराष्ट्रानं बघितलं असं सांगून अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्राताई पवार यांना अजूनही अर्थ खातं मित्रपक्षाकडून मिळालेलं नसल्याचं सत्तार म्हणाले। बिलकुल ते आता उद्या बसतात ते एकत्र आणि एकत्र बसून त्याच्यावर पण तोडगा निघेल। कारण शेवटी महायुतीने आम्ही 17 जागा लढवतोय, 17 जागा महायुतीच जिंकणार आहे। त्यामुळे पूर्णपणे बहुमत जे आहे, मेजॉरिटी आहे, नंबर जे आहेत महायुतीकडे जास्ती आहेत। पण अब्दुल सत्तार आता अब्दुल सत्तार यांना सांगितलेलं आहे महायुतीचा प्रथा आणि महायुतीचे नियम आपण पाळायचे। पक्ष की शिस्त, पक्ष के प्रमुख ने एक बार बोल दिए तो वो हमारे लिए अंतिम है। आज 3.5 घंटे उन्होंने सब हमारे 6 एमएलए, एक हमारे एमपी, इनकी सबकी मीटिंग लिया और सबको मीटिंग लगा के पार्टी के लिए महायुति का जो धर्म है वो पालो। उसका जो भी उप मुख्यमंत्री जी ने, हमारे पार्टी प्रमुख ने आदेश दिया उसका पालन होगा। अब्दुल सत्तार जे काही बोलले त्याची ही व्यथा ही खरोखर व्यथा आहे। राज्यातल्या 2 कॅबिनेट मंत्र्यांना कशी मारहाण झाली त्यावर कारवाई सुद्धा काही झाली नाही हे उभ्या महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिलं। अजितदादांच्या पत्नी सुनेत्राताई यांचा अर्थ खातं सुद्धा अजून त्यांना मित्रपक्ष आमचा देत नाही। त्याच्यामुळे त्यांच्या सोबत सुद्धा आमच्यासारखाच खेळ होतो की काय असं आम्हाला दिसून राहिलेलं आहे। आणि माझ्या मतदारसंघात सुद्धा मी काही लक्षवेधी लावल्या तर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ मंत्री ते माझ्या लक्षवेधी सुद्धा लागू देत नाहीत। आणि भूखंड ज्या लोकांनी खाल्लेत, ज्यांच्या मी लक्षवेधी लावल्या त्यांना पाठीशी घालायचं काम देखील या ठिकाणी होतं। एक माझ्या मतदारसंघात सुद्धा मला मोठ्या प्रमाणामध्ये या माझ्या मित्र पक्षाचा म्हणजे अन्याय आणि त्यांचा हस्तक्षेप मला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि हे या राज्याकरता चांगलं नाहीये। तेव्हा आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा महायुतीला घरचा आहेर दिलेला आहे। अब्दुल सत्तार यांची व्यथा हे खरी असल्याचं गायकवाड म्हणालेले आहेत। अर्थातच त्यांनी या संदर्भात माझ्या मतदारसंघातही हस्तक्षेप मित्रपक्षाचा होत असल्याचं म्हणत भाजपवर टीका केलेली आहे। तेव्हा साताऱ्यात 2 कॅबिनेट मंत्र्यांना धक्काबुक्की झालेली होती आणि ते होऊन देखील आजपर्यंत काहीही कारवाई झाली नाही आणि दादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीला अजूनही अर्थ खातं दिलं गेलेलं नाही। राष्ट्रवादीतही आमच्यासारखाच खेळ होतोय का असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे। ज्या सत्ता ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या आता नव्याने आल्या, जे काही आमचे जुने शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या संस्था, महापालिका असतील, जिल्हा परिषद असतील, नगरपालिका असतील, त्याला कुठंतरी एक नियोजनबद्ध पद्धतीने संपवण्याचा कट आहे का कारस्थान आहे का काय मला माहीत नाही, परंतु थोडे थोडे संपवण्याचं काम तर जरूर चालू आहे। मी आमच्या नेत्याला ही सर्व माहिती दिली आणि नेते याच्यावर अंतिम निर्णय घेतील। शेवटी मी एक कार्यकर्ता आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।